त्याचप्रमाणे या ठिकाणी जयश्रीताई सुद्धा या ठिकाणी स्वागत करतात. विठ्ठलनगरची महापूजा योगास्थानी पूजा या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाची पूजा होत आहे असा आहे. आज आषाढी एकादश आहे. पंढरपूरचा पांडुरंग रुक्मिणी हे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. पिढ्यानपिढ्या शेकडो वर्ष एक अत्यंत उज्ज्वल परंपरा असणारा भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय या माध्यमातून एक शिकवण, बंधुभावाची शिकवण सर्व संतांनी या जगताला दिली, मानवतेला दिली. असा हा पांडुरंग आहे. पांडुरंग आमचं आराध्य दैवत आहे. लाखो वारकरी गेले काही दिवस पंढरीची वाट चालत आहेत. सगळे सुखदुःख विसरून लाखो वारकरी हे पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहेत. पांडुरंगाचं दर्शन नाही, कळसाचं दर्शन झालं तरी आनंद मानतात आणि पुन्हा वर्ष त्यांचं त्यानंतर एक आनंदानं ते घालवतात. अशी एक थोर परंपरा असणारी आज आषाढीची एकादश आज आम्ही सर्वजण महाराष्ट्र आणि मराठी माणसं ही संपन्न करतोय. एक आदर्श अशी ही संस्कृती आहे जी मानवतेला साथ घालणारी आहे आणि म्हणूनच तिचं वैशिष्ट्य हे कायमच आगळं राहिलं आहे. महाराष्ट्र धर्माचं प्रतीक असलेल्या आषाढी एकादशीचं ज्या निमित्ताने आज मी सर्व भाविकांना आणि आपल्या जनतेला खूप शुभेच्छा देतो. खरं तर आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये वारकरी परंपरा, वारकरी संप्रदाय, वारकरी विचार हाच खरा विचार आपण कायम अभिप्रेत मानलेला आहे. साधू संतांच्या वाणीतून आणि साधू संतांच्या विचारातून या महाराष्ट्राची प्रगती आजपर्यंत झालेली आहे. संत ज्ञानेश्वर असतील, संत एकनाथ असतील, संत नामदेव असतील, संत तुकाराम असतील, या सगळ्या संतांनी आपल्या विचारातून या आपल्या जनतेला एक ज्ञान देण्याचं काम केलं आणि त्या एक आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण सर्वजण त्या ज्ञानाचा पुन्हा एकदा विचार करत असतो. मला असं वाटतं की महाराष्ट्र धर्म हाच खरा धर्म आहे आणि म्हणून या आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी आपल्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला, संगमनेर तालुका आणि संगमनेर शहरातील जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो. रामकृष्ण. जय हरी माऊली. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुमच्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देते. खरं तर आषाढी एकादशी हा वर्षातून आपण सर्व वारकरी, सर्व महाराष्ट्राचे लोक, सर्व धर्मसमभाव असणारा हा महाराष्ट्र, पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र हा विठुरायाच्या दर्शनासाठी वारीमध्ये जात असतो आणि हे वारकऱ्यांचा हा मोठा सोहळा जो आहे आषाढीच्या एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाने तो इथे दर्शनाने समाप्त होत असतो. पण खरंच म्हणजे आषाढी एकादशी अशी एकादशी आहे की ती अतिशय पवित्र असा दिवस मानला जातो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये
शहरामध्ये खूप उत्साहामध्ये साजरा होतो. बऱ्याच ठिकाणी खिचडीचं वाटप होतं, बऱ्याच ठिकाणी वारकऱ्यांना प्रसाद दिला जातो, बऱ्याच ठिकाणी भाविकांसाठी प्रसादाचं नियोजन झालेलं असतं. आज संगमनेरमध्ये अतिशय उत्साहामध्ये आषाढी एकादशी साजरी होतात आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या हस्ते आज इथे आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये आरतीही झालेली आहे. खूप सुंदर आणि पवित्र दिवस आहे, मंगलमय वातावरण आहे. तुमच्या सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. रामकृष्ण. निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.